नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये मी आज एक नवीन पदार्थ बनवणार आहे. ओळखा तुम्ही नवीन पदार्थ मी कोणता बनवणार आहे. ती मी मसूरच्या डाळीचे भजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी ही 1 कप मसूरची डाळ घेतलेली आहे. हा तांदळाचं पीठ 2 चमचे ह्याच्यातले मी घालणार आहे. हे खाण्याचा सोडा आहे. हे 4-5 मिरची आहे. ही कोथिंबीर आहे. हे लाल तिखट आहे. चवीला लागेल तसं मी तिखट घालणार आहे. हे मीठ आहे. हे ओवा आहे. हे ओबडधोबड केलेलं ओवा आणि जीरा आहे. ही मसूरची डाळ आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि तेल आपल्याला तळण्यासाठी मी घेणार आहे. आता ही डाळ मी 2 तासासाठी भिजत घालणार आहे. भिजल्यानंतर मी आपणास दाखवते. डाळला मी त्या मसूरच्या डाळीला मी 2 तासासाठी हे भिजत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आपणास सांगण्यास विसरलेला आहे. मी एक बटाटा हा उकडून घेणार आहे आणि त्या डाळीच्या जे डाळ मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये हा बटाटा मी एकदम बारीक क्रश करून घालणार आहे आणि नंतर आपणास मी दाखवते. 2 तासासाठी मी भिजवत ठेवलेली डाळ ही माझी भिजवून झालेली आहे. एकदम बघा किती मस्तपैकी भिजून झालेली आहे. आता हे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे आणि हा बटाटा मी एकदम कुकरच्या डब्यामध्ये घालून मस्तपैकी उकडून घेतलेला आहे. आता मी हा वरती काढून घेत आहे. हा गरमच आहे. हे मी मिक्सरच्या डब्यामध्ये हे 2 तास भिजवून घेतलेली डाळ मी आता बारीक करून घेणार आहे. मी चाळणीमध्ये नितळायला 5 मिनिटासाठी ठेवली होती. एकदम नितळून पाणी मी सगळं काढलेलं आहे. आता मी ही डाळ एकदम मिक्सरच्या डब्यामध्ये घालून बारीक करून घेते. त्यामध्ये मी ह्या 2 मिरच्या घालते म्हणजे मसूरच्या डाळीला टेस्ट होईल. आता मी हे बारीक करून घेतल्यानंतर आपणास दाखवते. मी हे मसूरची डाळ भिजवून घेतलेली ही एकदम बारीक म्हणजे तसंही थोडीशी कमी बारीक झाली तरी पण चालते, पण मी सगळी ही मस्तपैकी करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी आता हा उकडून घेतलेला बटाटा मी ह्याच्यामध्ये आता खिसून घेत आहे. बटाटा कुस्करून आपण घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसं लाल तिखट पण घालायला आहे चव येण्यासाठी. लाल तिखट घातल्यानंतर थोडीशी हळद टाकायची म्हणजे रंग छान येतो. थोडीशी हळद टाकल्यानंतर हे मी थोडा ओवा आणि थोडा जिरा हे थोडंसं हे करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मस्त चव येण्यासाठी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया. हिरवीगार कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आपण हा एकदम पाण्यामध्ये विरघळून घेऊन टाकूया म्हणजे एकसारखं ते पिठाला लागत असतं. थोडंसंच मी टाकत आहे याच्यामध्ये थोड्याचं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकत आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आता मी हे सगळं मस्तपैकी कुस्करून करून दाखवते, मग आपणास दाखवते. पीठ माझं सगळं मस्तपैकी मळून तयार करून मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये बटाटा पण कुस्करून घातलेला आहे आणि मी जेवढे साहित्य दाखवलं तेवढं सगळं घातलेलं आहे आणि कोथिंबीर बी घातलेली आहे. त्यामुळे आता ह्याचे भजे खुसखुशीत होण्यासाठी आपण 10 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवूया आणि नंतर मी आपणास दाखवते. हे मी पीठ 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. हे मी आता काढून ह्याची भजी बनवायला घेण्यासार आहे. हे पीठ एकदम मस्तपैकी झालेलं आहे. तेल कडलेलं आहे कारण तेल कडलेलं बुडबुडी यायला लागल्यात. जर तेल कडलेलं आहे ते पीठ वरती आलं. आता हे हातानेच मी भजी घालत आहे. आता गॅस मी बारीक करत आहे.
हाताने भजी घातल्यानंतर भज्याला आपल्याला हाताने जसा पाहिजे तसा आकार देता येतो, म्हणून चमच्याने भजी कधीच घालायची नाही. त्याच्यामध्ये जेवढे बसेल तेवढे मी भजी घालत आहे. आता मी गॅस एकदम ह्याच्यावर कमी केलेला आहे. कमी केल्यामुळे आता मला हे भजी एकदम लालसर करून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी होणार आहेत भजी. जेवढे बसतील तेवढे मी ह्याच्यामध्ये भजी घातलेले आहेत. आता बस झालं. आता मी हे भजी एकदम मस्त झालेले आहेत बघा. एकदम लालसर चांगले भाजून झालेले आहेत आणि हे भजी खाण्यास एकदम चांगले लागतात. हे एक वेळा तुम्ही करून पहा. हे जे झालेले आहेत ते आपण काढून घेऊया. हे बघा एकदम कुडकुडीत भजी झालेले आहेत. आवाज येतो बघा. ह्या मसूरच्या डाळीचे भजी माझे करून तयार झालेले आहेत. एकदम मस्त खरपूस आणि कुरकुरीत झालेले आहेत. हे एक वेळ नक्की करून पहा आणि अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा आणि मला प्रोत्साहन द्या, म्हणजे मी नवीन नवीन रेसिपी आपणास करून दाखवेन. धन्यवाद.